श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला तारक मंत्राचा संकल्प कसा करायचा, कधी करायचा आणि कशा पद्धतीने करायचा याची तुम्हाला जे आहे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर स्वामी समर्थ तारक मंत्र हा किती प्रभावशाली आहे हे त्यांच्या भक्तांना नक्कीच माहिती असेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे तारक मंत्रामुळे होतात मनोकामना पूर्ण. जाणून घ्या कसा करावा, कसा म्हणावा तारक मंत्र. स्वामी समर्थाच्या तारक मंत्राची जादू त्यांच्या सर्व भक्तांना चांगलीच माहीत आहे. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तुम्हाला तुमच्या सर्व दुःख आणि अडचणीतून तारणारा म्हणजेच तारक मंत्र. तारक मंत्र हा एक मंत्र नसून एक साधना आहे. तारक मंत्र म्हणजे अनेक स्वामी भक्त अगदी मनोभावे आणि दररोज तारक मंत्राचे पठण करतात, कारण त्यांना तारक मंत्राची शक्ती ही माहिती असते. तारक मंत्र रोज कधी म्हणायचा, त्याचा संकल्प कसा करायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता तारक मंत्र नियमित पठण केल्याने काय होते, तर त्याचे छान असे शुभफळ मिळते असे म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या संकटातून यामुळे मुक्ती मिळते. जाणून घेऊयात तारक मंत्र आणि स्वामी समर्थाचा तारक मंत्र कसा म्हणावा. तर तारक मंत्र हा फक्त मंत्र नसून एक साधना आहे, एक ऊर्जा आहे आणि एक शक्ती आहे. तर याचे काही नियमसुद्धा आहेत. योग्य रीतीने आपण कुठलीही साधना, कुठलाही संकल्प किंवा कुठलाही मंत्र केल्याने त्याचे फळ अगदी मिळते आणि एकपट नाही, दुप्पट नाही, तर तिप्पट फळ मिळते. फक्त ती साधना किंवा तो संकल्प योग्य रीतीने आणि मनोभावे आणि स्वच्छ मनाने आणि स्वच्छ आचरणाने केला पाहिजे. तारक मंत्र कसा म्हणावा, तर सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा म्हणजेच काय, तर स्वामींना छान असं मूर्ती असेल किंवा फोटो असेल, फोटो मूर्ती स्वच्छ करावा. एक खाली स्वच्छ पिवळं आसन अंथरावं आणि ते केल्यानंतर तारक मंत्र पठण करावा. हा मंत्र म्हणताना तुम्ही संकल्प घेऊ शकता. आता संकल्प कसा घ्यायचा, तर त्याप्रमाणे तुम्ही रोज 1 मंत्र, 5 मंत्र किंवा 7 मंत्र किंवा 11 किंवा यापेक्षाही जास्त, जसे की 21, अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्र म्हणताना यावेळी काय करायचं, एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं. आता पेला कुठलाही असला तरी सुद्धा चालेल, तांब्याचा असेल तर उत्तमच आहे. तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घेऊन स्वामींच्या समोर तो पाण्याने भरलेला पेला ठेवायचा. म्हणजेच काय, स्वामीचा फोटो आहे किंवा मग मूर्ती आहे तर त्यांच्यासमोर तो पेला ठेवायचा. पेला ठेवल्यानंतर तारक मंत्र म्हणायचा. आता पेल्यावर एक हात ठेवायचा, आपला जो उजवा हात आहे तो पेल्यावर ठेवायचा आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी स्वतः किंवा मग कुटुंबातील सदस्यांना प्यायला द्यावे. यामुळे शरीरातले रोग नाहीसे होतात आणि जे तुमच्यावर नकारात्मकता असते ती सुद्धा निघून जाते आणि तुमचे सर्व कामं पॉझिटिव्हरित्या होण्याला सुरुवात होते. आता हा मंत्र घरातला कुठलाही व्यक्ती आणि आपण कुठल्याही व्यक्तीसाठी करू शकतो. म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या प्रियजनांसाठी मंत्र करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तारक मंत्र म्हणण्याचे काही नियमसुद्धा आहेत. आता कोणत्याही देवाची पूजा करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. कुठल्याही देवाची तुम्ही पूजा करा, पण स्वच्छ आचरण, स्वच्छ मन हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायला बसावे. म्हणजेच काय, तर सकाळी उठल्यावर स्नान करावे. ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तर उत्तम आहे, पण तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये तारक मंत्र म्हणायला जमत नसेल तर तुम्ही सकाळी केव्हाही जेव्हा उठाल 7-8 वाजता तेव्हा आंघोळ झाल्यावर जरी तारक मंत्र म्हणायला बसलात तरी सुद्धा चालेल. तारक मंत्र म्हणताना स्वामींचे ध्यान करून तो पठण करावा आणि तारक मंत्र म्हणताना
आपलं मन कुठेही भटकू नये याची विशेषतः काळजी घ्यायची. संकल्प घेऊन जर तारक मंत्र म्हणत असाल तर वेळेचे ध्यान जरूर ठेवायचे. म्हणजे तुम्ही जर आज संकल्प घेताय, आज तुम्ही 7 वाजता तारक मंत्र वाचलात तर उद्यासुद्धा 7 वाजता आणि पूर्ण जोपर्यंत तुमचा संकल्प संपत नाही तोपर्यंत त्याच टायमिंगला हा तारक मंत्र वाचायचा. आणि जितके तुम्ही पहिल्या दिवशी तारक मंत्र वाचाल तर शेवटपर्यंत तितकेच तारक मंत्र वाचायचे. तर हा तारक मंत्राचं वाचायच्या वेळेस विशेष लक्ष ठेवायचं. नियमित वेळेवरच अशा वेळी तारक मंत्र म्हणावा. यावेळी आपले आचरण योग्य असावे, कर्म चांगले असावे. जमल्यास तारक मंत्र मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करावा. कारण यामुळे काय होतं, घरातली नकारात्मकता बाहेर जाते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात जे काही व्यक्ती असतील त्यांच्यासुद्धा कानावर तारक मंत्र पडून त्यांचेसुद्धा ज्या आचरणामध्ये नकारात्मकता आहे तीसुद्धा निघून जाते. आता हा तारक मंत्र म्हणताना विशेषतः काळजी घ्यायची, आधेमध्ये कोणासोबतही बोलायचं नाही. एकदा आपण स्वामींच्या सेवेमध्ये बसलो की मग संपूर्ण स्वामींची सेवा होईपर्यंत आपलं लक्ष फक्त स्वामींच्या भक्तीवर आणि स्वामींच्या शक्तीवरच राहिलं पाहिजे. आता तारक मंत्राला आपण सुरुवात करूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आगे विना काळही नानेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, 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 अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, जसा होसी त्यावी कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी,
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचमृतात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. तर याच पद्धतीने तारक मंत्रांचा पठण करायचा, तारक मंत्र याच पद्धतीने म्हणावा आणि तारक मंत्राचा संकल्प एकदा नक्की अवश्य करावा. यातली ऊर्जा, यातली सकारात्मकता तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकेल. तर स्वामी समर्थांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.